सनी, तू काय लिहितोयस? मी माझा गृहपाठ करतोय ताई. आमच्या मॅडमनी मैत्रीवर एक गोष्ट लिहायला सांगितली आहे. अच्छा सनी, मला मैत्रीचं उदाहरण देणारी एक चांगली गोष्ट माहिती आहे. त्या गोष्टीचं नाव काय आहे ताई? बर्फाची राणी. एकेकाळी एक दुष्ट जादूगार होता ज्याला विचित्र गोष्टी बनवणं खूप आवडत होतं. एके दिवशी त्याने एक जादूचा आरसा बनवला. हा आरसा खूप वेगळा होता कारण त्यात पाहिल्यानंतर सर्व गोष्टी खूप विद्रूप आणि विचित्र दिसत होत्या. सुंदर मैदान दलदल सारखे दिसत होते आणि सुंदर लोक अतिशय विद्रूप आणि खूप म्हातारे दिसायचे. जादूगाराला त्याच्या आरशाचा एवढा गर्व होता की तो आरसा घेऊन संपूर्ण जगात फिरायचा आणि लोकांना खूप त्रास द्यायचा. एके दिवशी जेव्हा तो पृथ्वीवरून उंच उडत होता तेव्हा त्याच्या आरशाने संपूर्ण जगात पसरवलेलं दुःख पाहून तो आनंदाने खूप हसत होता आणि हसता हसता त्याच्या हातातून आरसा खाली पडला आणि त्याचे लाखो लहान लहान तुकडे झाले. आणि त्या आरशाचे तुकडे सगळीकडे पसरले. जेव्हा काही तुकडे लोकांच्या हृदयात रुतले तेव्हा ते लोक कठोर हृदयाचे बनले. काही लहान तुकडे लोकांच्या डोळ्यात गेले आणि त्यानंतर त्या लोकांना सर्व काही घाण व वाईट दिसू लागलं. सर्वात मोठा काचेचा तुकडा बर्फाच्या राणीला लागला जी उत्तर दिशेला राज्य करायची. तेव्हापासूनच बर्फाची राणी खूप कठोर हृदयाची आणि स्वार्थी बनली. आणि बर्फाच्या राणीपासून खूप दूर एक लहान मुलगा मिंटू आणि त्याची मैत्रीण मिनी हे दोघे राहायचे. मिंटू आणि मिनी खूप चांगले मित्र होते आणि ते एकमेकांवर खूप प्रेम करायचे. ते रोज एकमेकांसोबत खेळत राहायचे. अगदी बर्फाच्या राणीने हिवाळ्यात सगळीकडे बर्फाळ श्वास सोडलेला असताना सुद्धा. एकदा हिवाळ्याच्या दिवसात जेव्हा मिंटू आणि मिनी बर्फात स्नोमॅन बनवत होते तेव्हा मिंटू मोठ्याने रडू लागला. माझ्या डोळ्यात काहीतरी गेलंय. तो रडू लागला आणि माझ्या हृदयात वेदना सुद्धा होत आहेत. कारण मिंटूला सुद्धा आरशाचा एक तुकडा रुतला होता. हे, मी तुझ्यासाठी काही करू शकते का? मिनीने विचारले. चालती हो. मिंटू ओरडला आणि त्याने स्नोमॅनला लाथ मारून खाली पाडलं. जेव्हा मिनी रडायला लागली मिंटू मोठमोठ्याने हसू लागला आणि जवळ असलेल्या स्लेजवर बसून तिथून निघून गेला. तो एकटाच बर्फावर खेळत राहिला जोवर एक मोठा स्लेज त्याच्या स्लेज जवळ येऊन थांबला नाही. दुसरा स्लेज कोण चालवत आहे याची त्याने पर्वा सुद्धा केली नाही. तो मोठ्या स्लेजच्या मागे वेगाने जाऊ लागला आणि फार दूर गेल्यानंतर मोठा स्लेज त्याला ओढत नेऊ लागला. मोठा स्लेज त्याला ओढतच राहिला जोवर तो स्लेज बर्फाच्या किल्ल्यापर्यंत पोहोचला नाही. तिथे पोहोचल्यावर मोठ्या स्लेजची चालक खाली उतरली आणि मिंटूला किल्ल्याच्या आत येण्याबाबत विचारलं. मिंटू इकडे ये, तुला थंडी वाजत असेल. ती बर्फाची राणी होती. मिंटू तिला घाबरला नाही. तो तेव्हाही तिला घाबरला नाही जेव्हा बर्फाच्या राणीने खाली वाकून त्याच्या गालाला चुंबन घेतले. या चुंबनामुळे मिंटू वशीभूत झाला आणि त्या चुंबनामुळे तो मिनीबद्दलच्या सर्व गोष्टी विसरला आणि बर्फाची राणी सर्वात चांगली असा विचार त्याच्या डोक्यात भरला. पण सर्वात वाईट हे की त्यामुळे त्याचं हृदय गोठलं होतं. तिकडे घराकडे मिनी सर्वीकडे मिंटूचा शोध घेत होते.
गावातील सगळे लोक मिंटूला शोधू लागले, पण मिंटू कुणालाच सापडला नाही. मला वाटतं कदाचित तो नदीमध्ये पडला असेल. एक म्हातारा माणूस म्हणाला. मिनीने तिचे सर्वात सुंदर लाल जोडे नदीमध्ये फेकले आणि नदीकडे मिंटू परत मागण्याची भीक मागितली. पण नदीने सुद्धा मिंटूला पाहिलं नव्हतं, म्हणून तिने लाल जोडे परत केले. मी त्याला कशी शोधणार? माझ्या प्रिय मित्राला कशी शोधणार? मिनी रडत म्हणाली. या उत्तरासाठी एक छोटी होडी नदीच्या काठावर आली. मिनी तिच्यात बसली आणि नदीच्या प्रवाहामुळे पुढे वाहत राहिली. ती होडीमध्ये बसून बरीच राज्य आणि देश फिरली. पुढे काय करायचं हे तिला माहित नव्हतं. आणि शेवटी ती होडी एका जंगलाजवळ येऊन थांबली. मी कुठे आहे? तिने एका रेंडियरला विचारले. लॅपलँड. रेंडियरने तिला उत्तर दिले. तू सोनेरी केस असलेल्या एका मुलाला पाहिलेस का? मिनीने विचारले. मला वाटतं तसाच एक मुलगा उत्तरेकडे बर्फाच्या राणीसोबत राहतोय. रेंडियरने उत्तर दिले. माझ्या पाठीवर बस, मी तुला त्याला शोधण्यात मदत करतो. रेंडियर रात्रंदिवस धावत राहिला, जोवर तो राणीच्या महालापर्यंत पोहोचत नाही. किल्ल्याच्या त्या बर्फाच्या भिंती पाहून मिनीला भीतीने थरकाप सुटला. पण तिला माहित होतं की मिंटूला फक्त तीच वाचवू शकते. किल्ल्यामध्ये मिंटू थंडीत एकटाच होता. बर्फाची राणी थोडी लांब होती आणि मिंटूकडे खेळण्यासाठी फक्त काही बर्फाचे तुकडे होते. बर्फाची राणी मिंटूला म्हणाली होती की जेव्हा तो तिच्या बर्फाच्या तुकड्याने फ्री शब्द बनवणार तेव्हाच ती त्याला घरी जाऊ देणार. मिंटूला प्रयत्न करून सुद्धा बर्फाच्या तुकड्यांनी फ्री हा शब्द लिहिता आला नाही. जेव्हा मिनीने तिच्या प्रिय मित्राला पाहिले तेव्हा तिने लगेच जाऊन मिंटूला मिठी मारली आणि रडू लागली. आणि तिला जाणवलं की मिंटूने तिला ओळखलं सुद्धा नाही आहे. तिचे अश्रू खूप पवित्र आणि प्रेमाने एवढे भरलेले होते की जेव्हा ते मिंटूच्या छातीवर पडले त्यांनी त्याच्या गोठलेल्या हृदयाला वितळवलं. मिंटू सुद्धा रडू लागला. तो रडताच काचेचा तुकडा त्याच्या डोळ्यातून धुतला गेला. आणि जेव्हा त्याने बर्फांच्या तुकड्यांकडे पाहिलं तेव्हा त्यांनी स्वतःच फ्री हा शब्द तयार केला. मिंटूने आनंदात मिनीला मिठी मारली. कुणाही मुलाला हवी असेल अशी तू मैत्रीण आहेस. तो हसला आणि लगेच त्यांच्या दुःखाच्या अश्रूंचं रूपांतर आनंदाश्रम मध्ये झालं. चल मिंटू, आपण घरी परत जाऊया. त्यानंतर मिंटू आणि मिनी कधीच वेगळे झाले नाहीत.